तर आज आपण बघणार आहे आपला 5वा धडा दशांश अपूर्णांक। याच्यामध्ये आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची ते बघणार आहे। आता पुढे आपण बघणार आहे सराव संच 14। याच्यामध्ये आपल्याला दिलंय एक संख्या दिली आहे आपल्याकडे 378.025। या संख्येतील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत सारणीमध्ये लिहा। ठीक आहे, आपल्याला इथे पहिला स्थान लिहून दिलेत शतक, दशक, एकक, दशांश, शतांश आणि सहस्त्रांश। ठीक आहे, शतकची किंमत दिली आहे इथे 100, दशकची 10, एककची 1, दशांश चिन्हाच्या नंतरची जी पहिली संख्या असते त्याची किंमत दिली आहे इथे 1/10। शतांशची किंमत किती आहे 1/100 आणि सहस्त्रांशची संख्या किंमत किती आहे तर 1/1000। ठीक आहे, आता अंक आपल्याकडे दिलेत, हे जे वरचे अंक आहेत ते इथे लिहून घेतलेत क्रमाने। आता आपल्याला त्याची स्थानिक किंमत काढायची आहे। 3 आहे शतक स्थानी म्हणून त्याची किंमत किती आली आहे 300। 7 आहे दशक स्थानी, त्याची किंमत किती येईल 70। 8 आहे एकक स्थानी, तो 8च राहील। त्यानंतर 0 आहे दशांश स्थानी, त्याची किंमत आली आहे 0/10 म्हणजेच किती आली आहे 0। 2 आहे शतांश स्थानी, मग त्याची किंमत किती येईल तर 2/100 म्हणजेच किती येणार 0.002। ठीक आहे, त्यानंतर शेवटचा आहे 5/1000 कारण तो कुठल्या स्थानी आहे सहस्त्रांश स्थानी, मग त्याची किंमत किती आली तर एवढी 0.005। आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 2 काय विचारलाय की सोडवा। तिथे दिली आपल्याला बेरीज दिली आहे, आपल्याला इथे बेरीज करायची आहे। त्यातला पहिला प्रश्न मी इथे लिहून घेतलाय। बघा हा प्रश्न लिहिताना काय करायचं उत्तर सोडवायच्या वेळेस की दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि बाकी संख्या एकाखाली एक। आता आपण यांची करूया बेरीज। बेरीज किती येईल बघा, आता ह्या 9च्या आणि 7च्या वरती काहीच नाही आहे, आपण इथे 0 लिहून घेऊया। मग हे 7 7, 9 9, 5 आणि 1 6, हा झाला दशांश चिन्ह। 7 आणि 5 12, हातच्याला आला 1, 2 आणि 1 3 आणि हे 9 9 म्हणजे आपलं उत्तर किती आलं इथे 932 दशांश चिन्ह 697। आता आपण आपला दुसरा प्रश्न सोडवूया। बघा 39, आता ह्या संख्येमध्ये दशांश चिन्ह नाही आहे, मग आपण ते कसं लिहायचं तर बघा 39 त्यानंतर हे 700 आहेत। ठीक आहे, ह्या संख्येनंतर 39 नंतर आपण इथे दशांश चिन्ह देणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढे शून्य लागतील तेवढे आपण इथे लिहून घेऊया। आता 700 नंतर दशांश चिन्ह आहे आणि त्याच्या पुढे किती आहे 65। इथे दशांश चिन्हानंतर 2 संख्या होत्या म्हणून मी इथे 2 शून्य काढून घेतलेत। आता आपण यांची करूया बेरीज। मांडणी व्यवस्थित झाली की तुमची बेरीजसुद्धा बरोबर येईल। आता इथे 5 5, 6 6 हे झाले दशांश चिन्ह, 9 9, 3 3 आणि हे 7 7 हे झालं आपलं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर। आता सोडवूया आपण आपला तिसरा प्रश्न। तिसरा प्रश्न बघा, आता पहिली संख्या आहे 40, दुसरी संख्या आहे 27 दशांश चिन्ह 7। 27 हे 40च्या खाली येतील, त्यानंतर इथे हा त्याचा दशांश चिन्ह आणि हे 7। तिसरी संख्या आपली आहे 2 दशांश चिन्ह 451। ठीक आहे, आता आपण 40 नंतर दशांश चिन्ह लिहून घेऊया आणि आपल्याला जेवढे शून्य लागणार आहेत तेवढे शून्य आपण लिहून घेऊया। ठीक आहे, आता आपण यांची करूया बेरीज। बघा 1 1, 5 5, 7 आणि 4 11, हातच्याला आला 1, इथे हा दशांश चिन्ह येईल। 7 आणि 3 10, हातच्याला आला 1, 4 आणि 2 6 आणि 1 7, 70 दशांश चिन्ह 151। ठीक आहे, आता बघा तिसऱ्या प्रश्नातलं काय सांगितलं आहे की वजाबाकी करा। आपण ते गणित लिहून घेऊया इथे। तर पहिला प्रश्न आहे 85.96 किंवा 85.96 वजा 2
दशांश चिन्ह 345, ठीक आहे. यांची करायची आपल्याला वजाबाकी. तर बघा 5च्या वरती काय नाही आहे, मी इथे 0 लिहून घेते. आता यांची करूया वजाबाकी, ठीक आहे. आता 0तून 5 नाही जात म्हणून आपण ह्या 6कडून एक हातचा घेतला, ठीक आहे. आता आपण हे हातचे मनामध्ये धरणार आहे. इथे हातचा घेतला, मग हे 10तून 5 गेले, 5 राहिले. इकडे हातचा परत दिला, 6तून 2 गेले, किती राहणार आहेत, 6तून 5 गेला, 1 राहणार आहे. त्यानंतर 9तून 3 गेले, 6 राहणार आहे. 5तून 2 गेले, 3 आणि हे 8 उत्तर किती आलं आपलं 83.615. आता 2 नंबरची वजाबाकी करूया. इथे संख्या आहे आपल्याकडे 632.24 वजा 97.45, ठीक आहे. त्यांची वजाबाकी करूया. 4तून 5 नाही जात, इकडून हातचा घेतला, ठीक आहे. 14 झाले, 14तून 5 गेले, उत्तर आलं 9. त्यानंतर इकडे हा हातचा परत दिला, मग ह्या 12तून ह्याचे 12 केले कारण 2तून 4 नाही जात. 12तून 5 गेले, 7 उत्तर आलं. हे दशांश चिन्ह आहे असं. इकडे घेतलेला हातचा परत दिला. आता परत 2तून हे 8 नाही जाणार म्हणून ह्याचे केले 12. 12तून 8 गेले, 4 घेतलेला हातचा परत दिला. 3तून हे 10 नाही जाणार, 3चे केले 13. 13तून 10 गेले, 3 घेतलेला हातचा परत दिला. 6तून 1 गेले, 5. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 534.79. पुढचा प्रश्न सोडवूया. पुढचा प्रश्न बघा 200.005 वजा 17.186. याचं आता उत्तर काढूया आपण. वजाबाकीमध्ये बघा 5तून 6 नाही जाणार आहेत पहिल्या म्हणून ह्याचे केले 15. 15तून 6 गेले, उत्तर आलं 9. घेतलेला हातचा परत दिला, याचे केले 10 कारण 0तून 8 नाही जाणार. मग 10तून 9 गेले, उत्तर आलं 1. घेतलेला हातचा परत दिला, ह्याचे परत केले 10. 10तून 2 गेले, उत्तर आलं 8. हे दशांश चिन्ह, घेतलेला हातचा परत दिला. 10तून हे 8 गेले, उत्तर आलं 2. परत घेतलेला हातचा परत दिला. 10तून 2 गेले, उत्तर आलं किती 8. त्यानंतर परत घेतलेला हातचा परत दिला. 2तून 1 गेला, 1 राहिला. मग आपल्याला उत्तर किती मिळालं इथे 182.819. आता पुढे बघा शाब्दिक उदाहरणं दिलेत आपल्याला. 4था प्रश्न, ठीक आहे. 4था प्रश्न आपण वाचूया इथे की अविनाशने 42 किलोमीटर 365 मीटर प्रवास बसने, 12 किलोमीटर 460 मीटर प्रवास मोटरने आणि 640 मीटर प्रवास पायी केला. तर त्याने एकूण किती किलोमीटर प्रवास केला आणि उत्तर आपल्याला दशांश अपूर्णांकात लिहायचं आहे. तर बघा पहिल्यांदा आपल्याकडे हा 4 नंबरचा प्रश्न आहे. माहिती काय काय आहे ते लिहून घेऊया. तर आपल्याला पहिल्यांदा दिलं त्यांनी बसने किती प्रवास केला आहे, एकूण प्रवास तर 42 किलोमीटर आणि परत 365 मीटर हा त्याचा बसचा एकूण प्रवास आहे, ठीक आहे. त्यानंतर किती केला आहे तर मोटरने किती प्रवास केला आहे 12 किलोमीटर 460 मीटर, ठीक आहे. त्यानंतर पायी प्रवास केला आहे तो किती आहे तर 640 मीटर. बघा आता आपल्याला उत्तर काढायचं आहे एकूण किती प्रवास केला. आता इथे काय केलं त्यांनी देताना किलोमीटर प्लस मीटर किंवा किलोमीटर आणि मीटर या दोन्हीमध्ये काय दिला त्यांनी प्रवास दिला आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, एक तर ह्या सगळ्याचं रूपांतर किलोमीटरमध्ये करावं लागेल किंवा एक तर मीटरमध्ये करावं लागेल. मग आपल्याला आता उत्तर काढायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की 1 किलोमीटर म्हणजेच किती असतात 1000 मीटर, बरोबर. मग बघा बसने जो प्रवास केला आहे
42 किलोमीटर आणि किती आहे 365 मीटर। मग बघा आपण काय करूया, हे जे 365 आहेत त्याचं आपण काय करूया किलोमीटरमध्ये रूपांतर करूया, ठीक आहे। मग 365 मीटर बरोबर किती असणार, तर 365 आहे ना, 365/1000 किलोमीटर, ठीक आहे। म्हणजेच आपल्याला किती मिळतील, तर 0.365 किलोमीटर, ठीक आहे। त्याच पद्धतीने हे जे 460 जे आहेत ते आपण करून घेऊया इथे किलोमीटरमध्ये। 460 मीटर बरोबर 460/1000 किलोमीटर। मग याचं उत्तर काय मिळेल आपल्याला, 0.460 किलोमीटर, ठीक आहे। मग हे पाईचे राहिले किती 640, तर 640 मीटर बरोबर 640/1000 किलोमीटर, म्हणजेच किती मिळाले आपल्याला 0.640 किलोमीटर, ठीक आहे। आता पुढे बघा आपण काय करणार आहे, बसचा एकूण प्रवास किती होईल बघा। आता बसचा प्रवास, ठीक आहे, तो किती होईल, हा 42 अधिक हे आपण जे 365चे काय केलेत किलोमीटरमध्ये रूपांतर केले, म्हणजेच किती 0.365, म्हणजेच एकूण प्रवास त्याचा किती होईल, तर 42.365। त्यानंतर मोटरचा प्रवास त्याचा किती होईल, तर हे पहिले 12 किलोमीटर बरोबर 12 अधिक आपण ह्या 460चे काय केलेत किलोमीटरमध्ये रूपांतर केले इथे 0.460 किलोमीटर, म्हणजे एकूण किलोमीटरमध्ये किती झालं 12.460 किलोमीटर। आणि राहिला कुठला पायी प्रवास, त्याचं उत्तर किती आहे आपलं किलोमीटरमधलं, तर 0.640 किलोमीटर। मग आता आपण काय करणार आहे, एकूण प्रवास काढणार आहे बरोबर। एकूण प्रवास काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर सगळ्यांची बेरीज 42.365 किलोमीटर अधिक 12.460 किलोमीटर आणि शेवटचा 0.640 किलोमीटर, ठीक आहे। मग बघा आता आपल्याला यांची बेरीज काय मिळेल, या सगळ्यांची 5 5 6 12 12 आणि हे 4 16 हातच्याला 1 6 आणि 4 10 आणि हे 4 14 दशांश चिन्ह हातच्याला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि हा 4 आणि 1 5 55.465 किलोमीटर। म्हणजेच काय, आता आपण हे पूर्ण वाक्यात उत्तर लिहूया की अविनाशने एकूण 55.465 किलोमीटर प्रवास केला, ठीक आहे। बघा आता आपण सोडवूया आपला 5वा प्रश्न, आधी वाचून घेऊया। आयेशाने सलवारसाठी 1.80 मीटर, कुर्त्यासाठी 2.25 मीटर कापड खरेदी केले। कापडाचा दर 120 रुपये प्रति मीटर असेल तर तिला दुकानदारास कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील। बघा तिने सलवारसाठी किती घेतलेत, तर 1.80, ठीक आहे, हे मी इथे
लिहून घेतले. त्याच्यानंतर कुर्त्यासाठी किती वापरले 2.25 मीटर कापड तिने खरेदी केले. मग कापडाचा दर किती आहे तर 120 रुपये. ठीक आहे, प्रति मीटर म्हणजे एका मीटरसाठी 120 रुपये. तर एकूण कापडासाठी किती, मग आपल्याला आधी काय करावं लागेल, एकूण तिने किती कापड खरेदी केले ते काढावं लागेल. मग बघा आपण काय करूया, पहिला बेरीज करूया. इथे 1.80 अधिक 2.25 यांची जर आपण बेरीज केली, 8 आणि 2 10, हातच्याला 1, ह्याची झाली 4.05 किंवा 4.05 मीटर. हे काय झालं, एकूण कापड. आता बघा कापडाचा दर किती आहे 120 रुपये. ठीक आहे, कापडाचा दर 120 रुपये प्रति मीटर, म्हणजे एका मीटरला 120. तर 4.05 मीटरला किती, मग काय करायचं, इथे गुणाकार. ह्या संपूर्ण जे कापड आहे एकूण त्याला आपण कितीने गुणणार तर 120ने. बघा पहिला शून्याचा गुणाकार, 0 येतील. त्यानंतर 2ने गुणूया. हे आपण दशांश चिन्हाच्या संख्येने दशक स्थानच्या संख्येने गुणतोय म्हणून हा एक 0 लिहून घेतला. 2×5 10, हातच्याला 1, 2×0 0 म्हणून 1 त्यानंतर 2×4 8. त्यानंतर 1ने गुणणार आहे, हा शतक स्थानी आहे म्हणून 2 0 लिहून घेतले. 5×1 5, 0×1 0 आणि 4×1 4 यांची आपण आता करणार आहे इथे बेरीज. 0 0, 5 आणि 1 6, 8 8 आणि हे 4 4. म्हणजे आपलं उत्तर किती आलं इथे 48600. आता बघा आपलं उत्तर आलं 48600, पण आपल्या प्रश्नामध्ये दशांश चिन्ह कुठं आहे तर 1 2 अंक सोडून आपलं दशांश चिन्ह आहे, म्हणून उत्तरात सुद्धा 2 अंक सोडून आपण दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे आपलं उत्तर किती आलं 486.00. म्हणजेच आपलं उत्तर आपण काय लिहिणार आहे शब्दामध्ये की दुकानदारास 486 रुपये द्यावे लागतील. ठीक आहे, पहिला आपण एकूण कापड काढले ते बेरीज करून, त्यानंतर दर काढण्यासाठी आपण एकूण कापडाला जेवढा दर दिला होता तेवढ्या संख्येने गुणलं. त्यानंतर आपलं उत्तर आलं 486 रुपये. आता आपण आपला 6वा प्रश्न वाचूया. सुजाताने बाजारातून 4.25 किलोग्रॅम वजनाचे कलिंगड आणले. त्यातील 1 किलोग्रॅम 750 ग्रॅम कलिंगड शेजारच्या मुलांना दिले. तर तिच्याकडे किती किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले. तिने बाजारातून आणलेत किती 4.25 किलोग्रॅम वजनाचं कलिंगड आणलं. आपण पहिला इथे माहिती लिहून घेऊया. बाजारातून आणलेले कलिंगड किती वजनाचे होते ते 4.25 किलोग्रॅम, म्हणजेच काय 4 किलो आणि 25 ग्रॅम. त्यानंतर तिने काय केलं की शेजारच्या मुलांना दिलं, त्यातलं थोडंसं जे तिनं आणलं होतं. शेजारच्या मुलांना दिलेले कलिंगड ते किती आहे तर 1 किलो आणि 750 ग्रॅम. म्हणजे हे आपण थोडक्यात असं लिहिणार आहे 1.750. ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं आहे की तिच्याकडे किती किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले. म्हणजे फक्त आपल्याला इथे वजाबाकी करावी लागेल. हे 4.25
वजा 1.750. बघा ह्या शून्याच्या वरती आपण इथे शून्य लिहून घेऊया. 0 वजा 0 0, 5तून 5 गेले 0, 2तून 7 जात नाहीत, हातचा घेतला, 12तून 7 गेले 5, घेतलेला हातचा इथे परत दिला, 4तून 2 गेले 2, म्हणजे आपलं उत्तर किती आलं 2.500. आपण ह्यालाच कसं लिहू शकतो तर 2.5 किलोग्रॅम. ठीक आहे, कारण आपले दोन्ही पण एकक किलोग्रॅममध्ये होते. मग आता आपण उत्तर काय लिहिणार की सुजाताकडे 2.5 किंवा 2.5 किलोग्रॅम पण म्हणू शकतो आपण ह्याला. 2.5 किलोग्रॅम कलिंगड शिल्लक राहिले. ठीक आहे, हा झाला आपला 6वा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा 6 नंबरचा. 7 नंबरचा. अनिता कारने ताशी 85.6 किलोमीटर वेगाने प्रवास करत होती. रस्त्यावर कारची वेगमर्यादा ताशी 55 किलोमीटर अशी सूचना होती. तर तिने गाडीचा वेग कितीने कमी केल्यास वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल. ठीक आहे, तिचा वेग किती होता गाडीचा 85.6 किलोमीटर, पण तिथे सूचना काय लिहिली होती की तुम्ही गाडीचा वेग किती ठेवा तर 55 किलोमीटर ठेवा. ठीक आहे, मग आपल्याला काय करावे लागेल इथे स्पीड किंवा गाडीचा वेग जो आहे तो कमी करावा लागेल. मग तो कितीने कमी करावा लागेल तर 85.6 याच्यामधून आपल्याला 55 काय करावे लागतील कमी करावे लागतील. ठीक आहे, आपण वजाबाकी पहिला इथे माहिती लिहून घेऊया. अनिताच्या कारचा वेग किती आहे 85.6 किलोमीटर, पण सूचना काय होती सूचनेमध्ये कारचा वेग किती दिला आहे की तुम्ही कितीच्या वेगाने जायला पाहिजे आहे तर 55 ताशी 55 किलोमीटर म्हणजेच काय तर प्रत्येक तासाला तुम्हाला 55 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजेच आपण इथे काय लिहिणार आहे परत 55 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, मग त्यांनी काय विचारले कितीने कमी करायला पाहिजे. मग आपण इथे वजाबाकी करूया. 85.6 वजा 55, 6च्या खाली काय नाही म्हणून 0 लिहून घेऊया. 6तून 0 गेले 6, हा दशांश चिन्ह, 5तून 5 गेले 0, 8तून 5 गेले 3, म्हणजे तिला किती कमी करायला पाहिजे आपला वेग तर 30.6 किलोमीटर. ठीक आहे, मग आपण उत्तर कसं लिहिणार आहे तर अनिताने गाडीचा वेग ताशी म्हणजे प्रत्येक तासाला 30.6 किलोमीटर ने कमी केल्यास काय होईल वाहतुकीच्या नियमांचे पालन होईल. ठीक आहे, कळलं सगळ्यांना. तिचा वेग जास्त होता आणि सूचनेमध्ये वेग कमी दिला होता, मग त्याची आपण वजाबाकी केली म्हणजे तेवढा वेग तिने कमी करायला पाहिजे आहे. आता आपण बघणार आहे की व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर कसे करायचे. ठीक आहे, आता बघा समजा आपल्याकडे काय आहे हा अपूर्णांक आहे 723/10, याचं आपल्याला काय करायचं आहे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग बघा त्यांनी काय सांगितलं आहे की अंशस्थानी, ठीक आहे, अंशस्थानी किती आहेत 723,
छेदस्थानातील शून्यापेक्षा जास्त अंक असतील. छेदस्थानी किती शून्य आता इथे फक्त एकच शून्य. या शून्यापेक्षा जर इथं जास्त अंक असतील तर काय करायचं, उजवीकडून, म्हणजे ही उजवी बाजू झाली, उजवीकडून शून्यांच्या संख्ये इतके अंक सोडायचे. मग शून्य किती आहे, एक. मग फक्त एक आकडा सोडला आपण किंवा एक अंक सोडला, म्हणजे 3 हा अंक सोडला, त्याआधी दशांश चिन्ह लिहावे लागते. ठीक आहे. बघा परत एकदा सांगते तुम्हाला, जर अंशस्थानी जास्त अंक असतील खालच्या छेदातल्या शून्यापेक्षा, ठीक आहे, मग इथं एकच शून्य आहे आणि वरती अंक किती आहेत, 3. मग काय करायचं, ती संख्या लिहून घ्यायची. संख्येच्या उजवीकडून काय करायचं, जेवढे शून्य असतील तेवढे अंक सोडायचे आणि मग काय करायचे, आपल्याला इथे दशांश चिन्ह द्यायचं आहे. इथे पण बघा ही संख्या मोठी आहे, इथे शून्य किती आहेत, फक्त 2. मग आपण उजवीकडून काय करणार, 2 अंक सोडणार. 1 2 अंक सोडले आणि मग इथे काय दिलं आहे ह्यांनी, हे दशांश चिन्ह. आता इथं किती अंक सोडणार आपण, 3 अंक सोडणार. हे 3 अंक सोडले आणि इथे काय दिलं, मग दशांश चिन्ह. ठीक आहे. आता पुढे बघा, जर अंशस्थानी छेदस्थानातील शून्या इतकेच अंक असतील तर काय करायचं. ठीक आहे. अंशस्थानी एकच अंक आहे आणि छेदात सुद्धा एकच शून्य आहे. अशा वेळेस काय करायचं, जेवढे शून्य असतील तेवढ्याच्या आधी काय करायचं, इथे दशांश चिन्ह द्यायचं आणि पुढे पूर्णांकाच्या जागी आपण काय लिहिणार आहे, 0. ठीक आहे, कळतंय. बघा एकच शून्य होता म्हणून एकच आकडा किंवा एकच अंक सोडला आणि आपण दशांश चिन्ह दिलं. मग पुढे काय करायचं, आपल्याला इथे 0 लिहून घ्यायचं आहे. इथे पण 2 आहेत, इथे पण हे 2 अंक आहेत. मग ही संख्या आहे अशी लिहिली, दशांश चिन्ह दिलं आणि पुढे काय लिहायचं आहे, 0. इथे 3 शून्य आहेत, 3 अंकांच्या पुढे दशांश चिन्ह दिलं आणि पुढे काय लिहिला, हा 0. त्याच पद्धतीने पुढचे बघू आता काय आहे. अंशस्थानी छेदस्थानातील शून्यापेक्षा कमी अंक असतील तर. ठीक आहे, शून्यापेक्षा कमी. आता इथे 2च आहेत शून्य, पण इथं अंक किती आहे, एकच आहे. म्हणजे ह्या शून्यापेक्षा अंक कमी असतील तर काय करायचं, तर काय करायचं बघा, अंशाच्या आधी काही शून्य द्यायची. ठीक आहे. आता इथं 2 शून्य असल्यामुळे आपल्याला काय करावे लागेल, 2 तरी वरती अंक पाहिजेत. म्हणून आपण 8च्या आधी इथे हा 0 लिहून घेतला. ठीक आहे, 0 8 असं लिहून घेतलं. मग हे 2 अंक झाले आणि मग काय दिलं आपण, दशांश चिन्ह आणि पुढे काय लिहिला, हा 0. त्याच पद्धतीने बघा इथे 3 शून्य आहेत पण अंक किती आहे, वरती अंशामध्ये एकच आहे. म्हणून आपण काय केलं, ह्याच्या वरती काय व्हायला पाहिजे, आपल्याकडे 3 अंक व्हायला पाहिजेत. म्हणून 8च्या आधी 2 शून्य लिहून घेतले, म्हणजे एकूण 3 अंक झाले. 3 अंक मिळाल्यावर आपण काय दिला, हा दशांश चिन्ह, कारण आपल्याकडे 3 शून्य आहेत खाली आणि पुढे लिहिला हा 0. ठीक आहे, म्हणजे जेवढे शून्य असतील खाली तेवढे अंक सोडून आपल्याला काय द्यायचं आहे, दशांश चिन्ह. आता पुढे बघा उलट आहे की दशांश अपूर्णांकाचं आपल्याला काय करायचं आहे, व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, 26.4. म्हणजे आता बघा या दशांश चिन्हानंतर उजवीकडे किती अंक आहेत, तर एकच आहे, बरोबर. फक्त 4 ही संख्या आहे. मग एकच अंक असल्यामुळे आपण छेदात काय लिहिणार, एकच इथे 0 लिहिणार. 1 नंतर 1 0. इथे बघा दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत, 2 अंक आहेत, म्हणून आपण 1 वर तेवढे 0 लिहिले. दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत म्हणून आपण 1 नंतर 3 0 लिहिले. आता पुढे बघा आपण बघूया आपला सराव संच 15. ठीक आहे, त्यातला पहिला प्रश्न बघा, चौकटीत योग्य संख्या भरा. त्यातला मी पहिला प्रश्न इथे लिहून घेतला आहे. पहिल्यातला पहिला प्रश्न बघा, आपल्याला एक अपूर्णांक दिला आहे 3/5, बरोबर. या अपूर्णांकाला काय केले त्यांनी, एका संख्येने गुणले. गुणल्यानंतर इथे काय दिलं आहे त्यांनी, हे उत्तर दिले की उत्तर 10 आले म्हणून. मग 5ला कितीने गुणल्यानंतर उत्तर 10 येणार, तर 2ने. म्हणजेच आपण काय लिहू शकतो इथे चौकटीमध्ये 2. 5 2 10. मग आपण छेदाला जेवढ्याने गुणलं आहे तेवढंच अंशाला पण गुणावं लागेल. मग वरती पण आपण 2 लिहिणार. मग वरती किती येतील, 3 2
6 म्हणजेच काय मिळालं आपल्याला 6/10. आता हा काय झाला व्यवहारी अपूर्णांक, ह्याचं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग बघा 6/10 मग किती शून्य आहेत खाली छेदामध्ये, एकच शून्य आहे. मग अंशाच्या जे संख्या असेल त्यातली संख्या जेवढे शून्य असेल तेवढे अंक सोडायचे. म्हणजे हे एक अंक सोडला, दशांश चिन्ह दिलं आणि पुढे काय लिहिलं आपण, 0. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 0.6. जेवढे शून्य तेवढे अंक सोडायचे आणि दशांश चिन्ह द्यायचं. आता पुढचा प्रश्न बघा काय आहे दुसरा, 25/8 बरोबर. ठीक आहे, 25 गुणिले रिकामी चौकट दिली आहे, छेदामध्ये 8 गुणिले 125 बरोबर रिकामी चौकट आणि छेदामध्ये आलेत 1000. ठीक आहे, आणि आपल्याला इथे उत्तर काढायचं आहे. नाही, उत्तर त्यांनी दिलेलं आहे ऑलरेडी की उत्तर आले 3.125. ठीक आहे, मग बघा आता इथे सोपं आहे. दुसऱ्या प्रश्नात खाली कितीने गुणलं आहे, 125ने बरोबर. मग वरती पण कितीने गुणावे लागणार, 125नं. ठीक आहे, खालचा गुणाकार किती आला, 1000. ठीक आहे, आता बघा त्यांनी फायनल आपल्याला उत्तर दिलं आहे काय, 3.125 म्हणजे त्यांनी रूपांतर करून दिलं आहे आपल्याला. मग बघा वरती चौकटीमध्ये सुद्धा काय येणार आहे, जेवढं उत्तर आहे तीच संख्या येईल. ठीक आहे, समजा आपलं ही चौकट आहे, त्याच्यामध्ये उत्तर काय लिहायचं, हीच संख्या लिहायची 3.125. कारण ह्यांनी काय केले, हा जो अपूर्णांक आहे तो आपल्याला इथे दशांश अपूर्णांकात दिलेला आहे आणि हे 3 शून्य आहेत खाली बरोबर, म्हणून ह्यांनी 3 अंकानंतर इथे हा दशांश चिन्ह दिलेला आहे. कळलं. 25 गुणिले 125 करत नाही बसायचं इथे, जेवढं आपल्याला उत्तर दिलेलं होतं हे त्याचं फक्त काय लिहिलं आपण, पूर्ण ती संख्यावरती लिहून घेतली. आता बघा 3 नंबरचा प्रश्न सोडवूया. 21/2 बरोबर 21 गुणिले रिकामी चौकट छेद 2 गुणिले रिकामी चौकट बरोबर रिकामी चौकट छेदामध्ये 10 आणि बरोबर उत्तर आपल्याला आता इथे काढायचं आहे. मगाशी उत्तर दिलं होतं. ठीक आहे, आता बघा छेदामध्ये किती आहे, तिथे 10 दिलेत. मग 2ला कशाने गुणल्यानंतर 10 येतं, तर 5ने. 5 दोन्ही 10, खाली 5ने गुणलं, वरती पण 5ने गुणावं लागेल. आता इथे गुणाकार करावा लागेल, मगाशी गुणाकार नाही केला आपण. बघा 5 एके 5 आणि 5 दोन्ही 10, किती आलं आपलं 105. ठीक आहे, 105/10 हे आपलं उत्तर आलं गुणाकार केल्यानंतर. मग बघा खाली किती शून्य आहे, एकच शून्य आहे. मग आपण काय करणार, ही संख्या आहे अशी लिहून घेणार. उजवीकडून एकच शून्य आहे म्हणून एकाच संख्येनंतर आपण इथे काय देणार आहे, दशांश चिन्ह देणार आहे. म्हणजेच आपल्या चौकटीमध्ये उत्तर काय येईल, तर 10.5. आता बघा चौथा प्रश्न मी इथे लिहून घेतला आहे की 22/40 बरोबर 11/20. म्हणजेच काय, त्यांनी इथे भाग घालवला आहे 2ने, 22ला आणि 40ला. मग उत्तर किती आलं आहे, 11/20. त्यानंतर 20ला इथे त्यांनी 5ने गुणलं आहे. का, कारण आपल्याला छेद किती करायचा आहे, 100. 20 100. मग वरतीसुद्धा आपल्याला 5ने गुणावं लागेल. मग 11×5 = 55. आता बघा 55/100 आहे. याचं तुम्ही दशांश अपूर्णांकात कसं रूपांतर करणार, 55 ही संख्या आहे अशी लिहून घेतली आणि जेवढे शून्य आहेत त्याच्या आधी आपल्याला काय द्यायचं आहे, दशांश चिन्ह. मग 1 2 त्याच्या आधी देणार आपण दशांश चिन्ह आणि पुढे काय लिहायचा, 0. म्हणजे चौकटीमध्ये आपलं उत्तर येईल 0.55. आता पुढे बघा दुसरा प्रश्न काय विचारला आहे की व्यवहारी अपूर्णांकाचे दशांश अपूर्णांकात रूपांतर करा. ठीक आहे, दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. जसं आपण हे वरती केलेलं आहे इथे तसंच आपण आता इथे करणार आहे. ठीक आहे, त्यातला पहिला प्रश्न इथे लिहून घेऊया की 3/4. मग बघा आपल्याला काय करायचं आहे, छेदस्थानी नेहमी ना
10च्या पटीतली संख्या पाहिजे. एकतर 10, 100, 1000. ठीक आहे, जशी त्यांनी इथे 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 करून घेतली होती. बरोबर. मग बघा आता 3/4. 4ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 10, 100 असं येऊ शकतं? तर बघा जर आपण 25ने गुणलं, 25 चोक 100 येतात. म्हणून आपण काय करणार, 3/4ला 25ने गुणणार इथे. ठीक आहे. मग बघा आपलं उत्तर किती येईल. छेदामध्ये तर 100 मिळाले, वरती किती येणार आहेत, 75. मग 75/100 म्हणजेच किती मिळणार आपल्याला, 75 हा असे लिहिले. 2 शून्य असल्यामुळे ह्या 2 अंकांच्या आधी आपण दशांश चिन्ह देणार आणि पुढे काय लिहिणार, हा 0. म्हणजेच आपलं उत्तर किती आलं, 0.75. ठीक आहे. त्याच पद्धतीने आता 2 नंबरचा प्रश्न बघा. 4/5. बरोबर. आता 5ला कितीने गुणल्यानंतर 10, 100 येतात. तर आपण 2ने गुणूया, म्हणजे उत्तर किती येईल आपलं, 10. 5 दोन्ही 10 असतात. बरोबर. वर आणि खालती 2ने गुणलं. 4 दोन्ही 8, 5 दोन्ही 10. मग उत्तर किती येणार आपलं बघा. 8 ही संख्या आहे अशी लिहून घेतली. 0 किती आहे, 1च आहे. मग या एका संख्येच्या आधी आपण दशांश चिन्ह दिलं आणि पुढे लिहिला हा 0. आता बघा तिसरा प्रश्न. 9/8. आता 8ला कितीने गुणल्यानंतर 10, 100 येतात किंवा 1000 येतात. तर बघा पहिल्या प्रश्नामध्ये जर तुम्ही बघितलं इथे काय केलं आहे, 8 गुणिले 125 असं केल्यानंतर किती मिळतात आपल्याला, 1000 मिळतात. मग आपण काय करणार आहे, दोन्ही साईडला किंवा वरती आणि खालती आपण 125ने इथे गुणणार आहे. ठीक आहे. मग बघा खालती तर आपल्याला 1000च मिळतील. आता वरती किती मिळतील, तर 125 गुणिले 9 करावे लागतील. आता 9 45, हातच्याला आले 4, 9 दोन्ही 18, 18 आणि 4 22, हातच्याला आले 2, 9 एके 9, 9 आणि 2 11. म्हणजे वरती आपल्याला मिळाले 1125. ठीक आहे. मग 1125/100 म्हणजेच आपण काय लिहिणार, 1125 ही संख्या आहे अशी लिहून घ्यायची. 0 किती आहेत, 3. मग 3 अंक सोडायचे, 1 2 3 आणि त्याच्या आधी काय करायचा, एक दशांश चिन्ह द्यायचा. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 1.125. ठीक आहे. परत एकदा लिहिते मी, 1.125. आता बघा 4 नंबरचा प्रश्न. 17/20. ठीक आहे. आता आपण ह्याला जर 2ने भागलं 20ला तर 10 येऊ शकतात, पण 17ला 2ने भाग जात नाही, म्हणून आपल्याला गुणाकारच करावा लागेल. मग 20ला जर आपण 5ने गुणलं, ठीक आहे, 17 आणि हे 20, 20/5 100 येतात. वरती पण आपण 5ने गुणणार. मग पुढे बघा 20/5 100 आणि 17 पंचे 5 7 35, हातच्याला आले 3, 5 एके 5, 5 आणि 3 8, 17 5 85. ठीक आहे. 85/100 म्हणजेच आपलं उत्तर काय येईल, 85 आहे असंच लिहिणार आणि 0 किती दिलेत, 1 2. मग 2 अंकांच्या आधी आपण दशांश चिन्ह दिलं आणि इथे 0 लिहून घेतला. 0.85 किंवा 0.85. आता बघा 5वा प्रश्न. 36/40. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय करावं लागेल बघा, 40ला कितीने गुणावं लागेल. जर आपण गुणत बसलो तर खूप मोठा गुणाकार येईल. मग आपण काय करूया, ज्या पद्धतीने त्यांनी ह्या 4थ्या प्रश्नामध्ये इथे बघा भागलं आहे. बरोबर. 40ला भागलं आहे आणि मग त्यानंतर गणित सोडवलं आहे. मग जर समजा आपण 40ला 4ने भागलं तर उत्तर किती मिळणार आहे आपल्याला, 10. आणि आपल्याला छेदामध्ये सुद्धा 10, 100 अशीच संख्या हवेत. आणि वरतीसुद्धा अंशाला म्हणजे 36ला 4ने काय करतो, पूर्ण भाग जातो. बरोबर. मग किती येईल बघा, 4 9 36, 4 10 40. म्हणजे आपल्याला अपूर्णांक किती मिळाला, 9/10. 9 आहे असे लिहून घेतले. जेवढे 0 म्हणजे एकच 0 आहे, मग एका अंकाआधी दशांश चिन्ह दिलं आणि हा
शून्य लिहून घेतला, 0.9. आता बघूया 6वा प्रश्न, 7/25. तर बघा 25ला आपण काय करणार आहे, 4ने गुणणार आहे. 25 चोक 100 आणि वरतीसुद्धा 4ने गुणणार आहे. 7 चोक 28 आणि हे 25 चोक 100. मग बघा 28 आहे असे लिहून घेतले. 2 शून्य आहेत म्हणून 2 अंकांच्या आधी दशांश चिन्ह दिलं आणि पुढे 0 लिहून घेतला. 0.28. 7 नंबरचा प्रश्न, 19/200. ठीक आहे. आता बघा आपण इथे 2नी भागू शकतो का कशाला, नाही, कारण इथे वरती 19 आहे. 19ला 2ने पूर्ण भाग जात नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, 200लाच आपल्याला काय करावं लागेल, 1000च्या पटीमध्ये गुणावं लागेल. म्हणजे बघा जर आपण 200ला 5ने गुणलं, ठीक आहे, मग किती मिळतील आपल्याला, 5 दोन्ही 10 आणि हे वरचे 2 0 म्हणजे 1000 मिळतील आपल्याला. मग आपण इथे 5ने गुणू शकतो. ठीक आहे. मग वरती पण आपल्याला 5ने गुणावं लागेल. खाली आले 1000, वरती किती येणार, 19 5 45, ह्याच्याला आले 4, 5 1 5 आणि 4 9, 19 5 95, 95/1000. 95 लिहून घेतले. शून्य किती आहेत तर 1 2 3. मग 3 अंकांच्या आधी मग आपल्याकडे 2 अंक आहेत, 1 2. मग तिसरा आपण 0 लिहिणार. 3 अंक मिळाले, त्याच्या आधी दिला दशांश चिन्ह आणि पुढे लिहायचा 0. उत्तर किती आलं आपलं, 0.095. आता पुढे बघा तिसरा प्रश्न काय विचारला सराव संचमधला, खालील दशांश अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक रूपात लिहा. म्हणजे आपल्याला दशांश अपूर्णांक दिला आहे, त्याचं आपल्याला व्यवहारी अपूर्णांकामध्ये काय करायचं आहे तर रूपांतर करायचं आहे. तर बघा पहिला प्रश्न मी इथे लिहून घेतला आहे, 27.5. मग फक्त काय करायचं, ही संख्या आहे अशी लिहून घ्यायची, त्याच्यामध्ये दशांश चिन्ह द्यायचं नाही. आणि छेदामध्ये काय करायचं, दशांश चिन्हानंतर जेवढे अंक आहेत तेवढे अंक 1 नंतर लिहून घ्यायचे. 1 नंतर किती शून्य येणार तर 1च, कारण अंक किती आहेत तर 1च अंक आहे म्हणून. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा आता, 0.007. तर ह्याचं उत्तर बघा काय येईल, 7 ही संख्या आहे अशी लिहून घ्यायची, कारण शून्याला पुढच्या शून्यांना काय असते किंमत नसते. मग फक्त 7 येणार. 7/1वर किती शून्य देणार तर ह्या दशांश चिन्हानंतरचे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य. अंक किती आहेत 1 2 3. मग 1वर किती 3 शून्य आले. पुढचा प्रश्न बघा तिसरा, 90.8. याचं उत्तर बघा, आता हे काय येतील 908 होतील आणि छेदामध्ये 1वर किती शून्य येणार तर 1च, कारण ह्या दशांश चिन्हानंतर 1च अंक आहे इथे. पुढचा बघूया आता चौथा प्रश्न, 39.15. मग बघा ही संख्या आहे अशी लिहून घेतली. त्यानंतर 1वर किती शून्य येणार तर 1 2 1 2. पुढे बघा आता पाचवा प्रश्न, 3.12. संख्या आहे अशी लिहून घ्या आणि 1 लिहायचा, त्याच्यावर शून्य किती देणार तर दशांश चिन्हानंतर जेवढे आकडे तेवढे शून्य. दशांश चिन्हानंतर 2 आकडे आहेत म्हणून इथे 2 शून्य. पुढे आता 6वा प्रश्न, 70.400. संख्या आहे अशी लिहिली. छेदामध्ये 1वर किती शून्य येतील 1 2 3 1 2 3. याचं पुढे काय होईल, 0 0 कट होतील, उत्तर येईल 704/10. पुढे आता आपण बघणार आहे दशांश अपूर्णांकांचा गुणाकार. ठीक आहे. बघा आपल्याला उदाहरण दिले 4.03 गुणिले 5. ठीक आहे. ही रीत आहे पहिली, दुसरी, तिसरी. आपण काय करणार आहे तर तिसरी रीत वापरणार आहे. दशांश चिन्ह
न विचार करता पहिला काय ह्यांनी इथं गुणाकार करून घेतला आहे, तो किती आला आहे 215. ठीक आहे. काय करायचं, हे जे आलेलं उत्तर आहे त्याच्यामध्ये आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग प्रश्नामधले अंक बघायचे. प्रश्नामधले अंक काय आहेत, तर 4.3 आणि पुढचा आहे 5. मग ह्या 4.3 मध्ये किती अंकांच्या आधी दशांश चिन्ह आहे, तर एका अंकाच्या आधी. दुसऱ्यामध्ये आहे का दशांश चिन्ह, नाही आहे. मग फक्त एक अंकाच्या आधी उत्तरामध्ये काय करायचं, आपल्याला दशांश चिन्ह द्यायचं. मग आपलं उत्तर किती येणार, तर ह्या एका अंकाच्या आधी दशांश चिन्ह येणार, म्हणजेच किती 21.5. आता ह्या उदाहरणामध्ये बघा, पहिला गुणाकार करून घेतला इथे, त्यानंतर प्रश्नामध्ये दोन्हीही अंकांच्या इथे काय आहे, दशांश चिन्ह आहे. इथे किती आहे, 2 अंकांच्या आधी आणि इथे एका अंकांच्या आधी. 2 आणि 1 3, म्हणजे एकूण 3 अंक उत्तरामध्ये बघायचे. 3 अंक घेतले आणि 3 अंकांच्या आधी काय दिलं आहे, दशांश चिन्ह. तर पुढे बघा, आता आपल्याला काय विचारलं आहे, सराव संच 16 मध्ये पहिला प्रश्न विचारला आहे, जर 317 गुणिले 45 बरोबर 14,265 असतील तर 3.17 गुणिले 4.5 बरोबर किती येणार. ठीक आहे. बघा, आपल्याला हा इथे गुणाकार त्यांनी करून दाखवला आहे. मग आपल्याला ह्याचा गुणाकार विचारला आहे. मग बघा, हे जे उत्तर आहे ते आपण आहे असं इथे लिहून घेणार, 14,265. आता दशांश चिन्हानंतरचे अंक मोजणार, दोन्ही अंकातले, म्हणजे प्रश्नामध्ये जे 2 अंक दिलेत त्याच्यामधले दशांश चिन्हानंतरचे एकूण अंक. इथे दशांश चिन्ह आहे, इथे दशांश चिन्ह आहे. मग अंक किती आहेत, इथे 2 आहेत आणि इथे हा 1 आहे, म्हणजे 2 आणि 1 3. मग उत्तरामध्ये 3 अंकांच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, दशांश चिन्ह द्यायचं आहे. मग 1 2 3 इथे काय आलं, आपलं दशांश चिन्ह, म्हणजे आपलं उत्तर किती आले बघा, 14.265. ठीक आहे. मग आपण इथे उत्तर लिहून घेऊया की 3.17 गुणिले 4.5 बरोबर 14.265. पुढे बघा, आता दुसरा प्रश्न पण तसाच आहे. जर 503 गुणिले 217 बरोबर किती दिलं त्यांनी, 1,09,151. तर त्यांनी काय विचारले, 5.03 गुणिले 2.17 बरोबर किती. मग आपण काय करणार, हे आलेलं उत्तर आहे असं लिहून घेणार, 1,09,151. आता प्रश्नातले जे अंक आहेत त्यांच्यामध्ये दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत ते मोजूया. तर इथे आहेत 1 2 आणि हा 3 4, एकूण 4 अंक, म्हणजे आपण 4 अंक सोडणार. हे 1 2 3 4, त्याच्या आधी आपण काय देणार आहे, इथे दशांश चिन्ह. मग आपलं उत्तर काय आलं बघा, तर 5.03 गुणिले 2.17 बरोबर 10.9151. बघा, आता तिसरा प्रश्न काय आहे, गुणाकार करा. त्यातला मी पहिला प्रश्न इथे लिहून घेतला. पहिल्यांदा ह्या दशांश चिन्हाचा विचार न करता तुम्ही गुणाकार करून घ्या. तर बघा, आपण गुणाकार करूया. 4 पहिला गुणूया, 4 7 28, हातच्याला आले 2, 4 2 8, 8 आणि 2 किती येणार 10. आता हा दिला दशक स्थानचा 0. आता 1 ने गुणूया, 7 1 7, 2 बेकी बे, यांची केली बेरीज, 8 8, 7 7, 2 आणि 1 3. उत्तर किती मिळालं आपल्याला, 378. आता काय करायचं, प्रश्नातले दशांश चिन्हानंतरचे अंक मोजायचे. मग हा 1 आणि हा 1 2, म्हणजे 2 अंकांच्या आधी आपण काय देणार, इथे दशांश चिन्ह. ठीक आहे. आता 2 नंबरच्या प्रश्नामधला गुणाकार करूया. 9 ने गुणायचं आहे पहिला, 9 7 63, हातच्याला आले 6, 9 1 9, 9 आणि 6 15, हातच्याला आला 1, 9 सख्ख 56 आणि 1 55. ठीक आहे. हा दशक स्थानचा 0 दिला.
3 सत्ते 21, हातच्याला आले 2, 3 एके 3, 3 आणि 2 किती आले 5, 3 संग 18, यांची करायची बेरीज 3, 5 आणि 1 6, 5 आणि 5 10, हातच्याला आला 1, 8, 8 आणि 5 13 आणि 1 14, हातच्याला आला 1, 1 आणि 1 2, 24,063. आता आपण दशांश चिन्हानंतरचे अंक मोजूया. इथे आहे 1 2 आणि हा 1 3, म्हणजे 3 अंकांच्या आधी इथे येणार दशांश चिन्ह 24.063. आता बघा तिसरा प्रश्न. 0.57 गुणिले 2, 2ने गुणाकार करा. बेसाती 14, हातच्याला आला 1, बेपंचे 10 आणि 1 11. ठीक आहे, बेशून्य 0. आता बघा किती अंक आहेत दशांश चिन्हानंतरचे. इथे 2 आहेत, फक्त एकाच अंकामध्ये आहे इथे 1 2. मग उत्तरामध्ये 2 अंकांच्या आधी इथे काय देणार आपण दशांश चिन्ह, म्हणजे आपलं उत्तर किती आलं तर 1.14. चौथा प्रश्न बघूया. 5.04 गुणिले 0.7, 7 चोक 28, हातच्याला आले 2, 7 0 0 म्हणून 2 2 आणि 7 5 35. पुढचा गुणाकार शून्याचा आहे, त्यामुळे सगळे काय येतील इथे खाली 0 येतील. यांची करावी लागेल बेरीज 8 2 5 3. ठीक आहे, मग आता उत्तरामध्ये कधी द्यावे लागेल दशांश चिन्ह, तर हे 1 2 किती अंक आहे दशांश चिन्हानंतर 1 2 आणि हा 1 3, म्हणजे हे 3 अंक याच्या आधी येणार इथे दशांश चिन्ह. आपलं उत्तर आलं 3.528. बघा आता सराव संच 16 मधला चौथा प्रश्न वाचूया आपण. हे आता शाब्दिक उदाहरण आहे. वीरेंद्रने 5.250 किलोग्राम वजनाची एक पिशवी याप्रमाणे 18 पिशव्या तांदूळ खरेदी केला, तर एकूण किती तांदूळ खरेदी केला? जर तांदळाचा दर 42 रुपये प्रति किलोग्राम असेल तर त्याने किती रुपये दिले? पहिला आपण माहिती लिहून घेऊया की आपल्याला काय काय माहिती दिली आहे. तर बघा, वजनाची एक पिशवी म्हणजे एका पिशवीचं वजन किती आहे इथे, एका पिशवीचे वजन किती आहे 5.250 किलोग्राम. अशा त्याने तांदळाच्या किती पिशव्या घेतल्यात 18 पिशव्या. एकूण पिशव्या किती आहेत 18. मग आपल्याला काय विचारले, एकूण तांदूळ किती खरेदी केला. मग आपण काय करणार इथे यांचा गुणाकार, एकाचे वजन गुणिले एकूण पिशव्या. ठीक आहे, ते गुणाकार करावं लागेल आपल्याला. 8 0 0 8 5 40, हातच्याला आले 4, 8 2 16, 16 आणि 4 20, हातच्याला आले 2, 8 5 40, 40 आणि 2 42. त्यानंतर 1ने गुणणार, दशक स्थानचा 0 दिला, 0 1 0, 5 1 5, 2 1 2, परत 5 1 5. यांची केली बेरीज, बेरीज आली आपल्याकडे एवढी 94,500. आता आपल्याला काय द्यायचं आहे दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर बघा इथे 3 अंकांच्या आधी दशांश चिन्ह आहे, मग आपण उत्तरामध्ये सुद्धा 3 अंकांच्या आधी इथे काय देणार आहे दशांश चिन्ह. म्हणजेच काय झालं, हे तांदूळ एकूण खरेदी किती केला आहे तर एवढा 94.5 किलोग्रॅम एकूण तांदूळ खरेदी केला. ठीक आहे, आता पुढे जाऊन त्यांनी काय विचारले, जर तांदळाचा दर 42 रुपये प्रति किलोग्राम, प्रति किलोग्राम म्हणजे एका किलोग्रामला किती आहेत 42 रुपये. मग आपल्याला काय विचारले, एकूण किती रुपये दिले. तर बघा, तांदळाचा दर किती आहे 42 रुपये प्रति
किलोग्रॅम। मग एकूण काढायसाठी आपल्याला काय करणार आहे, तर जेवढे तांदूळ घेतलेत आपण 94, आपण हे असं पण लिहू शकतो 94.5 गुणिले 42 करणार आणि जेवढं उत्तर येईल ते म्हणजे काय असणार आहे आपले एकूण रुपये। ठीक आहे, मग आपण आता इथे हा गुणाकार करूया। तर बघा 94.5 गुणिले 42 किती येईल बघा, 5 दोन्ही 10, हातच्याला आला 1, 2 चोक 8 आणि 1 9, 9 दोन्ही 18, दशांश स्थानचा 0, 4 पंचे 20, हातच्याला आले 2, 4 चोक 16, 16 आणि 2 18, हातच्याला आला 1, 9 चोक 36 आणि 1 37, यांची येईल बेरीज 8 आणि 8 16, हातच्याला आला 1, 7 आणि 2 9, 3 अशी 3। आता प्रश्नामध्ये किती अंक सोडले दशांश चिन्हानंतर, तर एकच सोडला, म्हणजे इथे पण आपण एकच अंक सोडणार। मग आपण उत्तर काय लिहिणार, तर एकूण किती रुपये दिले, वीरेंद्रने एकूण 3,969 रुपये दिले। आता पुढे वाचूया आपण आपला 5वा प्रश्न। वेदिकाजवळ एकूण 23.50 मीटर कापड आहे। तिने त्या कापडापासून समान आकाराचे 5 पडदे बनवले। जर प्रत्येक पडद्यास 4 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागते तर तिच्याजवळ किती कापड शिल्लक राहिले। बघा तिच्याकडे एकूण कापड दिलं आहे, त्यांनी माहिती लिहून घेऊ आपण। एकूण कापड किती आहे, 23.50 मीटर। ठीक आहे, त्या कापडापासून तिनं समान आकाराचे 5 पडदे बनवलेत। पडद्यांची संख्या आहे 5 आणि प्रत्येक पडद्याला कापड किती लागते, एका पडद्यासाठीचे कापड किती आहे, तर 4 मीटर आणि 25 सेंटीमीटर। ठीक आहे, म्हणजेच आपण काय लिहू शकतो ह्याचे 4.25 मीटर। तर बघा एकाला एवढं लागते 4.25, मग 5 पडद्यांना किती लागणार, मग आपण काय करणार इथे 4.25 गुणिले 5, 5 5 25, हातच्याला आले 2, 5 दोन्ही 10 आणि 2 12, हातच्याला आला 1, 5 चोक 20 आणि 1 21, 2 अंक आहेत दशांश चिन्हानंतर म्हणून आपण पण इथे देणार दशांश चिन्ह। मग हे काय झालं मीटर। बरं आपल्याला उत्तर काय मिळालं बघा, एकूण कापड लागला आपल्याला किती 21.25। मग आपण इथे काय लिहिणार, तर 5 पडद्यासाठी लागणारे कापड बरोबर किती आले 21.25 मीटर। पण तिच्याकडे आहे किती, तर 23.50। मग आपण एकूण तिच्याकडे जे आहे त्यातून हे लागणारे कापड वजा करूया। मग काय होणार बघा, 23.50 वजा 5 पडद्यांसाठी लागणारे कापड वजा 10तून 5 गेले 5, हातचा दिला, 5तून 3 गेले 2, दशांश चिन्ह 3तून 1 गेला 2, 2तून 2 गेला 0, म्हणजे हे कापड काय आहे, शिल्लक राहिलेलं कापड आहे। मग आपण काय लिहिणार उत्तर इथे, वेदिकाजवळ 2.25 मीटर कापड शिल्लक आहे। ठीक आहे, कळलं सगळ्यांना। तिच्याकडं होतं किती 23.50 मीटर, तिला शिवायचे होते पडदे 5, पण एका पडद्यासाठी किती लागणार होतं, तर 4 मीटर आणि 25 सेंटीमीटर, म्हणजेच काय 4.25 मीटर।
मग आपण 5 पडद्यांसाठी लागणारं कापड इथे काढलं, ठीक आहे. मग 5 पडद्यांना फक्त 21.25 मीटर लागणार होतं. मग आपण एकूण कापडातून 5 पडद्यांसाठी लागणारे कापड वजा केलं, आपल्याला उत्तर मिळालं 2.25 मीटर. पुढे आपण बघणार आहे दशांश अपूर्णांकांचा भागाकार कसा करायचा, ठीक आहे. तर बघा, आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जर आपल्याला अपूर्णांकांचा भागाकार करायचा असेल तर आपण काय करतो, पहिला अपूर्णांक आहे असा लिहितो, मध्ये गुणाकार करतो आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त लिहितो. गुणाकार व्यस्त म्हणजेच काय, छेद अंशस्थानी आणि अंश छेदस्थानी. 2/3चा आपण काय केलं आहे ते 3/2 आणि मध्ये लिहिला गुणाकार. मग फक्त अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदांचा गुणाकार हा छेदस्थानी. त्याच पद्धतीने आपण आता दशांश अपूर्णांकांचा भागाकार करणार आहे. बघा, आपल्याला काय दिलं आहे, 6.02 भागिले 2. मग 6.02 म्हणजेच काय असणार आहे, 62/10 भागिले, छेदामध्ये जेव्हा काहीच नसतात तेव्हा किती असतो, 1 असतो, 2/1. मग आपण काय करणार, हा पहिला अपूर्णांक आहे असा लिहिला, मध्ये लिहिला गुणाकार आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त. 2/1 झाले 1/2. पुढे काय करायचं, याचा अंशस्थानचा गुणाकार अंशस्थानी लिहिला, छेदस्थानचा गुणाकार छेदस्थानी लिहिला. किंवा यांनी काय केलं, इथे भागाकार केला आहे की बघा इथे 62/10 होते गुणिले 1/2. तर पुढे काय केलं त्यांनी, 2नी 62ला भाग घालवला, म्हणजेच काय केलं, 2 बे आणि इथे 31चा भाग लागला. 31 गुणिले 1 31 आले, छेदामध्ये हे 10 आहेत असे, म्हणजेच काय मिळालं आपल्याला 3.01, ठीक आहे. छेदामध्ये जर आपल्याला 10 100 जर संख्या मिळाल्या तर आपल्याला त्याचं रूपांतर करणं सोपं पडतं. पुढे बघा, आता पुढचा काय आहे उदाहरण, 3.4 भागाकारामध्ये 5, ठीक आहे. पहिला अपूर्णांक तयार करून घेतला, भागिले 5/1. मग 5/1चा इथे काय लिहिला, गुणाकार व्यस्त लिहिला आणि मध्ये गुणाकाराचं चिन्ह दिलं. पुढे बघा, गुणाकार किती आला आपला, 34/50, बरोबर. तर 50चं आपल्याला दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर त्याला 100 किंवा 1000 करावे लागतील. मग 50 गुणिले 2 केले, त्याचे झाले 100. मग आपल्याला उत्तर किती मिळालं, तर 0.68. आता शेवटचं उदाहरण बघा. ही उदाहरणं का दिलेत, कारण तुम्हाला पुढचे प्रश्न सोडवायला बरे पडतील. पुढचं उदाहरण आहे 4.8 भागिले 1.2. पहिल्याचा आला 48/10, दुसऱ्याचा आला 12/10. पहिला आहे असा लिहिला, दुसऱ्याचा गुणाकार व्यस्त लिहिला. मग दोघांचा केला इथे गुणाकार, ठीक आहे. त्या गुणाकाराच्या आधी काय केले, ह्या 12ने 48ला भाग घालवला आहे, 12×4 48. मग वरती किती मिळाले आपल्याला, 4 गुणिले 10, छेदामध्ये किती मिळाले, फक्त 10. मग हे 10ला 10 कट झाले, वरती फक्त राहिले 4. पुढे आपण बघणार आहे आपला सराव संच 17. तर त्यातला पहिला प्रश्न बघा, खालील भागाकार करा. पहिल्यातला पहिला मी ते लिहून घेते, 4.08 भागिले 2. नीट लक्ष द्या. आता इथे 4.08 म्हणजेच किती येणार, संख्या आहे अशी लिहिली आणि 1 नंतर किती शून्य देणार आपण, 1च. त्यानंतर हे भागाकारामध्ये 2/1 येतील, कारण जेव्हा छेदात काहीच नसतं तेव्हा 1 असतो. मग हे 48/10 भागाकाराचा केला गुणाकार आणि ह्याचा लिहिला गुणाकार व्यस्त. तर बघा, ह्या 2ने 48ला भाग जातो, किती येणार वरती 24, कारण जर आपण 48ला भागलं तर 24 2 48, म्हणजे 24/10 राहिले, ठीक आहे. मग ह्याचं उत्तर काय येईल, तर 2.4, कारण इथं 1 शून्य आहे म्हणून एका अंकाच्या आधी आपण काय दिलं आहे ते दशांश चिन्ह. जर तुम्हाला हे कळालं नसेल तर बघा, मी इथे लिहिते, ह्या 2ने आपण भाग घालवला, इथे आले 24, म्हणजेच किती मिळाले आपल्याला, 24 गुणिले 1/10, म्हणजेच किती झाले ह्याचे 24/10. आता बघूया दुसरा प्रश्न, 17.5 भागिले 5, ठीक आहे. बघा, ह्याचं आपल्याला व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. 1 नंतर फक्त 1च शून्य येणार,
कारण इथे फक्त दशांश चिन्हानंतर एकच अंक आहे. भागाकारामध्ये 5/1. मग आपल्याला काय मिळतील 175/10 गुणाकार आणि ह्याचा गुणाकार व्यस्त. बघा 5ने ह्याला भाग जातो बरोबर 175ला. जर भाग घालवला तर किती येतील बघा 5त्रिक 15 राहिले 2 5 5 25 म्हणजे 35 गुणिले 1/10 म्हणजेच आपल्याला काय मिळाले 35/10 म्हणजेच किती लिहिणार आपण 3.05 कारण इथे एकच शून्य आहे. आता आपण तिसरा प्रश्न बघूया. 20.06 भागिले 2 याचं व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर केलं. छेदामध्ये 10 येतील कारण एकच अंक आहे दशांश चिन्हानंतर. भागाकार 2/1 म्हणजेच किती मिळाले आपल्याला 206/10 गुणिले 1/2. परत 206ला 2नी भाग जातो इथे 2 की 2 इथे येणार 2 20 2 6 म्हणजेच किती 103/10 म्हणजेच आपलं उत्तर किती मिळालं 10.03 कारण इथे एकच शून्य आहे म्हणून एका अंकाच्या आधी दशांश चिन्ह दिला. पुढे बघूया आता चौथा प्रश्न. 32.5 भागाकार 25 चं उत्तर बघा काय येईल. व्यवहार्य अपूर्णांकात रूपांतर केलं 25/10 सॉरी 10 नाही 1. मग पुढे काय होईल बघा हा अपूर्णांक आहे असा दुसऱ्याचा केला गुणाकार व्यस्त. आता आपल्याला बघावं लागेल की 25ने याला भाग जातो का. तर बघा 325 आणि हे 25 पहिला भाग जाईल 1चा 25 1 25 राहतील किती 7. ठीक आहे वरचे घेतले 5 25 त्रिक 75 बरोबर पूर्ण भाग जातो इथे म्हणून आपण इथे काय लिहिणार आहे तर 13. भागाकार किती आला आहे आपला 13 म्हणून 13 गुणिले 1 छेदामध्ये फक्त 10 राहिले बरोबर कारण आपण इथे काय केलं होतं 325/10 इथे आपण भाग घालवला 25 1 25 आणि हा 13चा भाग बसला इथे. उत्तर किती आलं 13/10 म्हणजेच किती लिहिणार आपण 1.3. आता आपण दुसरा प्रश्न वाचूया. शाब्दिक उदाहरण आहे. रस्त्याची एकूण लांबी 4 किलोमीटर 800 मीटर आहे. रस्त्याच्या दुतर्फा दर 9.06 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील. तर बघा आपल्याला माहिती काय काय दिली आहे ती आपण आधी इथे लिहून घेऊया. तर रस्त्याची एकूण लांबी दिली आपल्याला बरोबर. रस्त्याची एकूण बघा याच्यामध्ये दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला माहिती काय दिली आहे की रस्त्याची एकूण लांबी किती दिली आहे ती आपल्याला तर 4 किलोमीटर आणि किती आहे तर 800 मीटर. ठीक आहे पुढे काय सांगितले बघा की रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे काय. आता बघा हा जर हा रस्ता असेल तर रस्त्याच्या ह्या साईडला पण लावणार आहेत झाडं आणि ह्या साईडला पण लावणार आहेत झाडं आणि किती मीटरने लावणार आहेत तर दर 9.06 मीटरला झाडं लावणार आहेत. म्हणजे जर पहिलं झाड इथे लावलं तर इथं एवढे अंतर सोडणार आणि परत एक दुसरं झाड परत तेवढंच अंतर सोडणार परत तिसरं झाड असं. ठीक आहे म्हणजे जेवढं आपलं उत्तर येईल त्याला आपल्याला काय करावं लागेल गुणिले 2 करावं लागेल. तेव्हा आपल्याला काय मिळेल की दुतर्फा झाडे किती लावली. ठीक आहे कळालं सगळ्यांना. जेवढं आपलं उत्तर येणार आहे त्याला आपण काय करणार आहे इथे 2ने गुणणार आहे कारण आपल्याला रस्त्याच्या दोन्ही बाजूला काय करायचे झाडं लावायचे. आता आपण बघा पुढे बघूया काय दिलं त्यांनी की दर 9.06 मीटरवर झाडं लावणार आहेत. ठीक आहे म्हणजेच काय बघा दर 9.06 मीटर दिले. ठीक आहे
हे जे एकक आहे ते मीटरमध्ये दिलं आहे, म्हणून आपल्याला रस्त्याची लांबीसुद्धा काय करावी लागेल, एकूण लांबी मीटरमध्ये काढावी लागेल. मग आपण काय करणार इथे, तर 4 किलोमीटर आणि 800 मीटरचे 4 किलोमीटरचे आपण पहिल्यांदा मीटरमध्ये रूपांतर करणार. मग 4 किलोमीटर म्हणजेच किती, तर 4000 मीटर बरोबर. आणि हे 800 मीटर म्हणजेच आपली एकूण लांबी किती येईल, तर 4000 अधिक 800 बरोबर आपल्याला किती मिळणार, 4800 मीटर. ठीक आहे. आता आपण काय करणार, आपल्याला ही एकूण लांबी मिळाली. आता आपण काय करणार बघा पुढे, तर 4800 भागिले, किंवा आपण असं लिहूया डायरेक्ट, आपल्या 4800 भागाकार किती येणार आहे, 9.06. कारण हा काय आहे, दर अंतरावर लावण्याचा काय आहे, मीटरचा भाग आहे, 9.06. मग आपला भागाकार काय येईल बघा, तर 4800 मध्ये लिहिणार गुणाकार, आणि गुणाकाराच्या आधी आपण ह्याचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करूया. इथे 96/10 म्हणजेच किती होणार, तर 4800 गुणाकार 10/96, आणि ह्याच्या खाली काहीच नाही म्हणजे किती असणार आहे, 1. ठीक आहे. मग आता आपण पुढे सोडवूया. तर बघा इथे कशाने भाग जातो, 12ने भाग जातो. 12 × 96 आणि हे किती होतील, 12 चोक 48, 12 0 0 12 0 0. परत एकदा काय होईल आपल्याला, 400 गुणिले 10 छेदामध्ये फक्त 8 मिळाले. परत 8ने भाग जाईल, 8 पंचे 40, 8 0 0 आणि हे 10, म्हणजेच उत्तर किती मिळालं आपल्याला, 500. ठीक आहे. आता हे उत्तर तर मिळालं आपल्याला 500, पण अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण ह्या रस्त्याच्या साईडला झाडं लावणार तेव्हा आपण सुरुवात कुठून तरी करणार, म्हणजे कुठल्या तरी टोकापासून करणार. मग समजा हे रस्त्याचं पहिलं सुरुवात आहे किंवा एक टोक आहे, तर इथे आपण झाड लावणार बरोबर. त्यानंतर इथे 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 इथे. ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, हे जे पहिलं झाड आहे ते आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यामध्ये मिळवावं लागेल आलेल्या उत्तरामध्ये. मग आपण काय करणार आहे इथे, तर 500 अधिक 1 करणार. ठीक आहे. मग बघा आपण इथे लिहून घेऊया. तर हा झाला आपला, आणि ह्याच्यामध्ये आपण अधिक 1 मिळवणार आहे प्रत्येक वेळेस, कारण ते काय आहे, आपलं सुरुवातीचं झाड असणार आहे. म्हणजेच आपल्याला उत्तर किती मिळालं बघा इथे, तर 501. हे काय झालीत, एका साईडची झाडं झालीत, एका बाजूची. आता आपण ह्याला 2ने गुणणार आहे. तर इथे आपण लिहूया की हे काय आहेत, रस्त्याच्या एका बाजूची झाडे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला कळेल नंतरच्या वेळेस वाचताना. मग आता काय मिळणार आपल्याला पुढे जाऊन, की एकूण झाडे बरोबर रस्त्याच्या दुतर्फा लावलेली एकूण झाडे बरोबर काय करणार आपण, 501 गुणिले 2 बरोबर उत्तर किती मिळेल आपल्याला, तर 2 बे 2 0 0 आणि 2 पंचे 10 म्हणजे 1002 झाडे. मग आपण उत्तर काय लिहिणार, की एकूण झाडे किती लावली आपण, 1002. बघा तुम्हाला कळलं का, रस्त्याची एकूण लांबी कशामध्ये दिली होती, तर 4 किलोमीटर आणि 800 मीटर, आणि आपल्याला अंतर किती दिलं होतं मीटरमध्ये, 9.06 मीटर. मग ते मीटरमध्ये दिलं होतं म्हणून आपण रस्त्याची लांबी मीटरमध्ये करून घेतली, 4800. ठीक आहे. आता हे 4800 काय झालं, एका बाजूची लांबी झाली. म्हणजे आपण जे उत्तर काढणार ते फक्त एका बाजूला लावणारी झाडे आली असतील.
आणि आपण काय केलं, सुरुवातीचं जे एक झाड होतं ते ह्याच्यामध्ये काय झालं, आपण इथे मिळवलेलं आहे, बरोबर, इथे असं मिळवलेलं आहे. मग आपलं उत्तर किती मिळालं आपल्याला, 501. ही झाली एका बाजूची. मग 2 बाजूची म्हणून आपण काय केलं, गुणिले 2 केलं. उत्तर किती आलं आपलं, 1002. पुढचा प्रश्न बघा आता, 3 नंबरचा. प्रज्ञा दररोज नियमितपणे मैदानावरील वर्तुळाकार मार्गावरून चालण्याचा व्यायाम करते. जर ती दररोज 9 फेऱ्यांमध्ये एकूण 3.825 किलोमीटर अंतर चालते तर एका फेरीत ती किती अंतर चालते. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला दाखवते. हा आपण एक वर्तुळ काढूया. ठीक आहे, हा एक वर्तुळाकार काय आहे, तिचं मैदान आहे. त्या मैदानावरती रोज 9 फेऱ्या मारते. ठीक आहे, हा प्रश्न क्रमांक 3. याच्यामध्ये आपण आधी माहिती लिहून घेऊ की एकूण फेऱ्या किती आहेत, 9. आणि या 9 फेऱ्यांमधलं अंतर किती ती पार करते, तर इथे लिहून घेते. 9 फेऱ्यांमध्ये 3.825 किलोमीटर अंतर ती काय करते, चालते. मग आता आपल्याला काय विचारलं आहे, एका फेरीत किती अंतर चालते. म्हणून आपण काय लिहिणार इथे, एका फेरी मधील अंतर बरोबर काय करणार आपण, एकूण अंतराला म्हणजे 3.825ला आपण एकूण फेऱ्याने काय करणार इथे भागणार. म्हणजेच काय मिळेल, याचा आधी व्यवहार्य अपूर्णांक करावा लागेल. दशांश चिन्हानंतर 3 अंक आहेत म्हणून एकावर आपण 3 शून्य देणार. मध्ये येतील भागाकार 9/1. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, 3825/1000 गुणिले ह्याचा गुणाकार व्यस्त. म्हणजेच काय होईल बघा, इथे 9ने इथे वरती भाग जातो का बघूया. तर 9 चोक 36 राहिले 2. ठीक आहे, 9 दोन्ही 18. 22मधून जेव्हा 18 जातील तेव्हा 4 राहणार, इथे 45 झाले. मग 9 5 45, छेदामध्ये राहिले 1000 आणि हा गुणिले 1 म्हणजेच फक्त 425च येईल. म्हणजेच आपलं उत्तर किती मिळालं, तर बघा इथे लिहिते, खाली लिहिते मी आता की 425. शून्य किती आहेत, 1 2 3. मग 3 अंकांच्या आधी आपण दशांश चिन्ह देणार आणि पुढे लिहून घेणार आपला 0. म्हणून आपलं उत्तर किती आलं की प्रज्ञा एका फेरीमध्ये 0.425 किलोमीटर चालते. मग आपण ते उत्तर खाली लिहून घेऊया. प्रज्ञा एका फेरीत 0.425 किलोमीटर चालते. ठीक आहे, एकूण अंतराला आपण फेऱ्यांनी भागलं. पुढचा प्रश्न बघा, 4 नंबरचा. औषध निर्मात्याने 0.25 क्विंटल हिरडा म्हणजे औषधी वनस्पती आहे ती कितीला खरेदी केली आहे, 9500 रुपयांना खरेदी केला. तर 1 क्विंटल हिरड्याचा दर किती. बघा, आपण माहिती लिहून घेऊया आधी की खरेदी केलेला हिरडा. ठीक आहे, खरेदी केलेला हिरडा किती आहे, 0.25 क्विंटल. क्विंटल हे काय आहे, एकक आहे. 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम. ठीक आहे, 0.25 क्विंटल म्हणजेच किती, त्यानं पावशर क्विंटल खरेदी केला आहे. तो किती रुपयांना खरेदी केला आहे, एकूण रक्कम किंवा एकूण खरेदी किंमत. ठीक आहे,
एकूण खरेदी किंमत किती आहे 9,500. मग पावशर त्यानं कितीला केला आहे 9,500ला. मग आपल्याला पूर्ण 1 क्विंटल हिरड्याचा काय काढायचा आहे दर काढायचा आहे. दर काढण्यासाठी आपण काय करणार आपण इथे काढूया 1 क्विंटल हिरड्याचा दर बरोबर काय येणार बघा. तर एकूण जी किंमत आहे खरेदी किंमत त्याला आपण भागणार कितीने जेवढा क्विंटल हिरडा खरेदी केला आहे तेवढ्याने. म्हणजे 0.25 किंवा 0.025ने आपण या खरेदी किंमतला भागलं म्हणजेच आपल्याला काय मिळेल 1 क्विंटल हिरड्याचा दर मिळेल. मग हे 9,500 आहेत असे किंवा त्याच्या छेदामध्ये 1 लिहूया. त्यानंतर हा भागाकार हे आपल्याला दशांश अपूर्णांकाचं व्यवहारी अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. मग 25 छेदामध्ये येतील 100. मग आता आपण काय लिहिणार त्याचा गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त 100/25. ठीक आहे. 25ने 100ला भाग गेला किती येणार 25 एक्के 25 25 चोक 100. म्हणजेच काय मिळाले आपल्याला 9,500 गुणिले 4. याचा जर तुम्ही गुणाकार केला तर बघा किती येईल 400 400 4×5 20. हातच्याला आले 2 9 चोक 36 आणि 2 38 38,000 रुपये. ठीक आहे. आता आपण याचं उत्तर लिहूया की 1 क्विंटल हिरड्याचा दर 38,000 रुपये आहे. ठीक आहे. आपल्याला पावशरचा दिला होता बरोबर 0.025 क्विंटल हिरड्याचा रेट दिला होता दर दिला होता आणि एकूण किंमत दिली होती. मग आपण भागाकार केला आणि 1 क्विंटल हिरड्याचा दर काढला आपण.